नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. पु ल देशपांडे यांनी मैत्रीची एक सोपी व्याख्या सांगितली आहे. रोज आठवण यावी असं काही नाही, रोज भेट व्हावी असंही काही नाही, एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं असंही काहीच नाही. पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री, आणि तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री. शेवटी काय हो, भेटी झाल्या नाही तरी गाठी बसणं महत्त्वाचं, आणि ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसातलं माणूस पण जपलं. हीच असते खरी मैत्री. शाळा संपल्यानंतर जवळपास 30-32 वर्षांनी मित्रमैत्रिणींनी स्नेहमेळावा साजरा करून शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. माळशिरस तालुक्यातील तोंडले येथील हनुमान विद्या मंदिर प्रशाला तोंडले या शाळेतील इयत्ता 10वीच्या सन 1992-93च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शाळेच्या प्रांगणात जुन्या आठवणींना उजाळा देत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हनुमान विद्या मंदिर प्रशालेचे माजी मुख्याध्यापक M.R. मगर सर हे होते. तर यावेळी जवाहर शिक्षण प्रसारक मंडळ निमगावचे अध्यक्ष श्रीनिवास इनामदार सर व शाळा समिती हनुमान विद्या मंदिरचे सभापती हनुमंतराव पवार सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच यावेळी प्रमुख उपस्थितीत श्रीयुत बिडवे सर, श्रीयुत पलसे सर, श्रीयुत देशमुख सर, श्रीयुत बागल सर, श्रीयुत ननवरे सर, श्रीयुत आसबे सर, शिपाई खडके आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली, तर वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष हनुमान विद्या मंदिर प्रशालेचे माजी मुख्याध्यापक M.R. मगर सर यांनी आपल्या भाषणात निर्भीडपणे जगण्याचा सल्ला दिला. तर जवाहर शिक्षण प्रसारक मंडळ निमगावचे अध्यक्ष श्रीनिवास इनामदार सर यांनी शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर उपस्थित शिक्षकांनीही शाळेतील अनुभव सांगितले. त्यानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी स्वतःची ओळख सांगून अनुभव सांगितले. सन 1992-93 बॅचच्या वतीने सस्नेह भोजन देण्यात आले. तसेच सर्व गुरुजनांचा फेटे बांधून सन्मान करण्यात आला. तर माजी विद्यार्थ्यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला. यामध्ये विद्यार्थिनींसाठी मनोरंजनाचे खेळ आयोजित करण्यात आले होते. छगन मारुती पोरे या दुबई येथून कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या. हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ कोडक यांनी केले, तर आभार प्रमोद जगताप यांनी मानले. अशा पद्धतीने माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा अतिशय उत्साही वातावरणात आणि आनंदात संपन्न झाला. तर या बॅच मध्ये असणारे जे सर्व विद्यार्थी मित्र आहेत, कोरोनाचा एक महाभयंकर असा पद्धतीचा रोग आलेला होता, आणि या रोगाच्या कालखंडामध्ये सगळं जग स्तब्ध झालेलं होतं. आणि अशा वेळेस एक सूचना ग्रुपवरती अशी आली, मित्र कंपनी एकमेकांनी फोन केले आणि ठीक आहे म्हणजे आपल्या बॅचचा एक ग्रुप तयार करू. आणि तशा पद्धतीने सर्वांच्या अनुमतीनं फक्त मुलांचा ग्रुप आम्ही तयार केला. आणि या ग्रुपमध्ये बालपणीचे फोटो असतील, काही प्रसंग असतील किंवा एकमेकांचे वीक पॉइंट असतील, या सर्व गोष्टींचा वापर त्या ग्रुपमध्ये होऊन झाला. आणि त्यानंतर एक 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 असे मित्र जोडले गेले आणि जवळजवळ 100% मुलांच्या बाबतीमध्ये तो ग्रुप तयार झाला. आणि त्यातून एक असा विचार आला की काही नाही, आपण इतर शाळा किंवा विद्यार्थी मित्र जसे गेट टुगेदर करतात, अशाच पद्धतीने आपण एक योग घडवून आणूया. आणि सर्वांनी साध्या पद्धत चर्चा केली. 2-3 वेळा तसा प्रसंग आला, परंतु काही तांत्रिक कारणास्तव आज तो योग आलेला. गेली 2 वर्ष झाला आम्ही हा योग आणण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु आम्ही असं केले की सर्वांची अनुमती घेतली की जेणेकरून प्रत्येकाला त्या ठिकाणी उपस्थित राहायला संधी मिळाली पाहिजे. मागच्या महिन्यामध्ये सुद्धा आम्ही नियोजन केलं, परंतु काही मित्रांना तशी अडचण होती आणि ते मित्र होते स्थानिक नाही, पुणे मुंबई या ठिकाणी असणारे. आणि आमचा जास्तीत जास्त 8 तास असा होता की जेणेकरून आम्ही पुढच्या 4-8 दिवसामध्ये आणि सासरचं सुनीता पांडुरंग आसबे. मला 2 मुलं आहेत आणि एक मोठा मुलगा ह्याला UPSC क्लासला आहे आणि छोटा इंजिनिअरिंगच्या 2ऱ्या वर्षाला आहे, डिग्रीच्या. राहायला तावशी तालुका पंढरपूर. तो काय करते? गृहिणी असेल? मी गृहिणीच आहे. आणि मिस्टर आहेत ते राजकारणी सरपंच आहेत, सरपंच आहे माझी सरपंच. आणि हे मला असं पमचा फोन आला की इतकं आनंद वाटल्यासारखं वाटलं की बरं झालं. मला असं प्रत्येक मी मोबाईलवर पाहिजे ना,
हा योग जुळून आला. अनिता शंकरराव निकम, शाळेतलं लग्न झाल्यानंतरचं नाव अनिता श्री गणेश शेलार. मी अकलूजमध्ये राहते. मी सध्या ब्युटी पार्लर करते. मला 2 मुलं आहेत. एक IT इंजिनियर झाला आहे पुण्यामध्ये, TCS कंपनीत, मल्टीनॅशनल कंपनीत IT करतो. ITचा जॉब लागला आहे. आणि छोटा मुलगा पंढरपूरला EMTC मधून शिक्षण घेऊन पुण्यामध्ये CDECचा क्लास लावला आहे त्याला. IT पुण्यात कुठे आहे? टाटा कंपनी, लोकेशन पुण्याला हिंजवडी. परत मी माझ्या शिक्षकांचे आभारी आहे इथं वेळ काढून आल्याबद्दल, आणि माझ्या विद्यार्थिनींची पण आभारी आहे. माझे विद्यार्थी तुमचे विद्यार्थी आणि बसलेले माझ्या मैत्रिणी. माझं नाव वंदना मारुती चव्हाण, माहेरचं नाव, आणि मला दिले निमगावलाच. वंदना महारुद्र मगर. माझे मिस्टर आयुर्वेदिक डेअरी टेक्नॉलॉजी, नेदरलँड. अगोदर कोल्हापूरला MD म्हणून गोकुळ संघमध्ये होते. त्यानंतर स्वतःचा व्यवसाय सातारामध्ये चालू केलेला आहे, मदर डेअरी अँड ॲग्रोफूड्स. त्यानंतर मी त्या व्यवसायात उतरली आहे. माझंही मिनी शॉप वगैरे आहे. बरंच म्हणजे सगळे दुधाचे प्रॉडक्ट आहेत, दही, पनीर, श्रीखंड, तूप, जे प्रोडक्ट जे म्हणतात ते सगळे आपल्या डेअरीचे, मदर डेअरी अँड ॲग्रोफूड्स. बराच माल सप्लाय पुण्यात, मुंबई, सातारा. कुठून देता तुम्ही? सातारमधून. सातारा प्रोडक्शन सातारा. मगर डेअरी का? मगर डेअरी. काय नाव म्हणलं मिस्टर? महारुद्र मगर, आयुर्वेदिक, नेदरलँड. म्हणजे नेदरलँडला वगैरे शिकून आले. बाळकृष्ण मगर. होय का? किती प्रोडक्शन पर डे? एक 15,000 लिटर पॅकिंग जातं. त्यानंतर बाकी तूप असते, पनीर असते, श्रीखंड असते, आम्रखंड असते, बासुंदी, खवा. सातारा MIDC, नवीन MIDC. त्यानंतर सातारमध्येच शॉप आहे, त्याला सगळं. नाव आहे नेहा नरेंद्र जांभे. मला 3 मुलं आहेत आणि माझा मोठा मुलगा IT मध्ये आहे, सून पण IT मध्ये आहे, आणि 2 मुलं बिझनेस करतात. मी अंगणवाडी शिक्षिका आहे. आजोबा झाली काय? नाही, लग्न आहे माझ्या मुलाचं. माझा MBBS करतो रशियामध्ये, आता 5 इयर, आणि माझी 3rd इयरला MBBS बारामती मेडिकल कॉलेज, गव्हर्नमेंट कॉलेज. आणि माझे मिस्टर दुबईला असतात, आणि मी हाऊसवाईफ आहे. मी निवांत असते एकदम. मला कधीही कोणी बोलवू शकता, मी कधी पण यायला तयार. तुमच्यासाठी मी कधीच तिकीटाचा ह्याचा कधीच मी म्हणजे पैशाचा विचार करणार नाही. मी मुंबईला सुद्धा येऊ शकते. आणि इथं सगळ्याची उपस्थिती आल्याबद्दल, सगळ्यांनी वेळ दिल्याबद्दल त्यांची सर्वांची मी आभारी आहे. शुद्ध समृद्धी. आणि मित्र मैत्रिणीचं माझं नाव विद्या राजाराम पाटील, सासरचं नाव विद्या माधव पवार. मी वीर पत्नी आहे. मी जॉब करणार होते. मला 2009 मध्ये वेळापूर महाविद्यालयामध्ये आमचे प्राचार्य बारगुडे सर, आणि ते म्हणजे मराठी विभागाला तू शिकवू शकते, मी सेट नेट सुद्धा तुझ्याकडून करून घ्यायची ताकद आहे म्हणते. पण काही कारणावस्तव मला घरच्यांचा विरोध आला, त्याच्यामुळे मी काही जॉब केलेला नाही. आता मी निवांतच असते सध्या. मला बोलण्याबद्दल संधी दिली सगळे मला वाटायला लागलं. बालपणात देवाच्या देवा, मुली साखरेचा देवा. आणि मला पलसे सरांची कला ही कविता आठवली. पाठीवरती हात ठेवून सर ही कविता मला म्हणजे थोडीशी आठवली. आणि बाकीच्या सगळ्या सरांच्या ज्या गोष्टी आहेत, बागल सरांच्या आहेत, दिनकर सरांच्या आहेत, आणि ह्या सगळ्या जुन्या आठवणी आठवतात. ज्यावेळेस मी इथं प्रवेश केला त्यावेळेस
आठवणी माझ्या लक्षात आल्या की खरोखर आपण बालपण, पण आता काय बाल नाही, पण आता ह्या क्षणाला वाटतंय की मी लहानच आहे, अजून 10वी मध्ये आहे की काय असं वाटायला लागतं. पण माझी एवढीच विनंती आहे भगवंताला, सगळ्यांना सुखी, समाधानी, आनंदी आणि आरोग्य चांगलं दे आणि अजून असाच योग चांगल्या पद्धतीनं यावं की विनंती. मोठी मुलगी माझी इंजिनियर आहे, जॉब करते आणि छोटी BAMS डॉक्टर आहे. कळसला दिली मला 3 मुली आणि 1 मुलगा आहे. 3 मुलींची लग्न झाली, मुलगा शिकतो. क्रिकेटमध्ये 14, 16 आणि 19 महाराष्ट्रात मुलगी 8वीला. मी माझी सरपंच आहे. मला 1 मुलगा आणि मुलगी. लग्न झालंय. मुलगा एअरपोर्टला सर्व्हिसला पुण्याला, सध्या शेती आणि मॅन्युफॅक्चरिंग कारखाना फर्निचर. पीपीवाली पोराची धंदा व्यवस्थित चालू. आणि 1 मुलगा. मुलगी इंजिनियर आहे, मुलगा ग्रॅज्युएशन झालेला आहे आणि तो सुपरवायझर आहे. मी शेती करतो आणि माझं चप्पल व्यवसाय दुकान आहे. मला 2 मुलं 2 मुली. शेती व्यवसाय. 2 मुलांची, 1 मुलगा आहे डिग्रीला पुण्याला, एखादा डिप्लोमा इलेक्ट्रिक डिप्लोमा याचा झालाय. शेती वगैरे करतो का नाही? दुधाचा व्यवसाय, शेती वगैरे करतो. बोलतो मग करा करू ना. पहिल्यांदा स्टेजवर मी शाळेत मला येत नव्हतं, परंतु शिकायला सोडली नाही. घराने मस्त मला मारामारी केली, पण त्यात मी यायची. तोपर्यंत झाली माझी झाली, तर तिथं शाळा जर नसती वेळात आपण जायला परिस्थिती नव्हती. अशी परिस्थिती चांगले दिवस आले. आज मला 1 मुलगी 1 मुलगा. माझी बालवाडी ट्रॅक्टर बिक्टर सगळं घर बिर सगळं टाकाटक सगळं व्यवस्थित चांगलं. माझे सगळे मित्र परिवार जेव्हा हा कार्यक्रम ठरला आपला इथं म्हणजे घ्यायचा ठरवला होता नवनाथ, नंतर सगळे एक करत हो म्हणून आजचा हा दिवस आपल्यासाठी आलाय. खूप छान वाटतंय तुम्हाला सगळ्यांना भेटून, कारण आजची भेट ही 32 वर्षाची भेट आहे. आणि आपण जे लिहिलंय इथं स्नेह मिळावा तो तर आहेच, पण मी आणखीन त्याच्यामध्ये ऍड करू इच्छितो की स्नेहाच्या उलट करा तुम्ही, हसणे मिळावा पण आपला आहे. आपण आज सगळ्यांनी हसायचं आहे, हसून सगळं एन्जॉय करत राहायचं आहे. सरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मगर सरांनी शिस्त लावली आपल्याला खूप. मुख्याध्यापक म्हणून जे काम होतं त्यांचं आपल्या शाळेमध्ये, हायस्कूलमध्ये एक शिस्त होती त्यांच्याकडे. आणि त्यांचं म्हणजे भूमितीचा जो हे होता स्टाईल त्याची ती मला आवडायची. सर्कल म्हटलं की
पलसे सरांनी मराठी भाषा किती सुंदरता लपलेली आहे त्या मराठी भाषेत. अलंकारिक म्हणा, संधी जोडा अशा गोष्टी, नंतर काही म्हणी म्हणा किंवा वाक्यप्रचार, काही अलंकारिक भाषा खूप त्यांनी अतिशय सुंदरपणे शिकवली. त्याच्यामुळे आज काय वाटतं बोलताना की मराठीचा एक अभिमान आहे का सरांमुळे एवढा जागृत झाला आपल्याला. आणि बिडवे सरांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर बिडवे सरांनी ऍक्च्युली त्यांचा आमचा संपर्क फक्त 10वी पुरता आला. आठवी नववी आपल्याला 8वीला मला वाटतं कोण सांगायचा उद्देश काय, मला सरांचं कौतुक वाटतं की आपण 10वीला आल्या तर आपल्याला 5वी पासून इंग्लिश होती. सरांनी 10वीत आपल्याला ABCD पासून शिकवायचं आणि आपणही शिकलो. तर येतच नव्हतं शिकायला काय करतो पुढे जायचं असेल तर शिकावं लागेल. सरांचंही तितकंच कष्ट होतं आपल्या मागं किंवा नाही. सरांनी ओळखलं की बाबा यांचं ज्ञान कुठे आता 8वी 9वी काहीच नाही, तर यांनाही पुढे जायचं असेल तर आपणही एफर्ट केले पाहिजे. ते घेतले. बागल सरांच्या बाबतीत गणितात तर मी त्यांचा फॅन होतो खरं चाललाय. त्यांची जी शिकवण्याची जी पद्धत होती मला आजही म्हणजे माझी मुलगी विचारते मला कसे x+y असे आपले जे समीकरणं जे होती ती माझ्या मुलीला आजही मी त्यांच्या पद्धतीनं सांगायचा प्रयत्न करतो. त्या क्षणोक्षणी मला त्यांची आठवण येते. ननवरे सरांचा आला संपर्क मला वाटतं सप्टेंबरमध्ये आला, पण त्यांची शिकवण्याची पद्धत एकदम छान होती. आणि देशमुख सर मला वाटतं 8वी 9वी पर्यंत होते काय सर? बरोबर ना? देशमुख सरांची मेहनत खूप, म्हणजे कुठल्याही गोष्टीला असं एखादं लेक्चर जरी असेल तर त्याला वेळेवर येणं, नंतर सगळ्या गोष्टी पूर्णपणे नमूदपणे मांडणं त्यांचं महत्व खूप होतं. त्यामुळं आपण जे आज काय जे घडलोय या शाळेमुळे आणि शिक्षकांमुळे घडलं. आणि हेच आपल्यासाठी एक म्हणजे काय म्हणतात त्याला प्रेरणा आहे आपल्यासाठी. आणि आपल्या सर्वांनी घ्यायचे ही सगळे. आणि आपण आज आणखीन एका गोष्टीसाठी एकत्र आलोय. स्नेह मेळावा म्हणजे आपण एक गेट टुगेदर केलंय. गेट टुगेदर आपण एकत्र जर आलोय, पण आपला पुढचा उद्देश काय की आपण जे मैत्रीचे जे संबंध आहे ते आणखी चांगल्या पद्धतीने घट्ट करता यावे आणि एकमेकांना पुढे भविष्य काळात मदत कशी करता येईल या गोष्टीकडून आपण प्रयत्न करत राहू. दुसरी गोष्ट, ज्या शाळेने आपल्याला शिकवलंय त्या शाळेबद्दल आपण काहीतरी देणं लागतं आणि ते आपली हे आहे म्हणजे काय म्हणतात कर्तव्य आहे. तर तिथं आपण पूर्ण फुलाची पाकळी जसं ज्याच्या योग्यतेप्रमाणे जे आहे ते करावं. कारण ते एक आपल्याला एक मनातून किंवा पुढच्या पिढीसाठी वगैरे या सगळ्या गोष्टी पूरक ठरतात. त्यामुळं एक म्हणजे कुणाचं अनुभव असेल, कुणाचं ज्ञानाच्या माध्यमातून काय द्यायचं असेल तर त्या गोष्टी तुम्ही करू शकता. सरतेशेवटी सगळ्यांचे मला आभार मानावेसे वाटतात की हा कार्यक्रम उत्तम रीतीने तयार केला. आपण त्या पद्धतीनं मुलांसाठी पण केलं, त्यांना एक प्रेरणा येईल या उद्देशाने केलं. म्हणून सर्वांचे खूप खूप आभार. सर्वांनी इथं आले, उपस्थित राहिले. शिक्षक वर्ग तुम्हालाही खूप धन्यवाद देतो, आभार मानतो. मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. मुलगी सध्या सावकार आहे, मेडिकल कॉलेज आहे, ते 3ऱ्या वर्षाला शिकत आहे आणि मुलगा पुणे ते शिक्षण 2ऱ्या वर्षाला शिकत आहे. लक्ष्मण जाधव, मी शेती करतो. मला 2 मुली आणि 1 मुलगा. मुलगी 12वी झाली. तिथं 10वीचा पहिला नंबर आता. मुलाचा मी गेल्या वर्षी पहिला नंबर काय शाळेत आला. एक मुलगा 1 मुलगी आहे. मुलगी पुण्यात जॉबला आहे, तिथं फार्मसीपर्यंत पूर्ण होऊन. आणि मी सध्या शेती करतो. अतिशय आनंदी सुखी समाधानी आहे. माझ्या वर्गमित्रांना, माझ्या शिक्षकांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळे एकत्र आणल्याबद्दल विशेषतः आमच्या बॅचचं अभिनंदन करतो. मला 2 मुलं आहेत आणि ते आता सध्याला सेट झालेले. माझा व्यवसाय टूर अँड ट्रॅव्हलचा आहे पुण्यामध्ये. विकास कार्यक्रमासाठी गावला. माझं नाव नागेश रामचंद्र पवार. खरं तर माझं नागेश नाही, रेकॉर्डला लागणार नाव असताना पण
रेशन कार्डला असे कुठं मतदार यादीमध्ये नागेश लागल्यामुळे मी नंतर गॅजेट करून ते नागेश करून घेतलं. तर मग आता नागेश नावानं मी ओळख करतो. माझं शिक्षण BSc झालं. मी साखर कारखान्यामध्ये प्रोडक्शन मॅनेजर म्हणून जॉब करतो सध्या. आता सध्या मी जे करायची बोलतो कसे माझे 5-6 कारखाने झाले. आमच्या ह्याच्यात पण बदला बदली असते पगारवारी असेल किंवा काही असेल असेल. मुलं माहिती आहे दोन मुलं आहेत मला. सासरी मुलं शिक्षण झाले. एक मुलगा माझा डिप्लोमा लास्ट इयरला आहे. एक आता 10वीला आहे. माझं नाव अनिल बाकी सध्या महसूल डिपार्टमेंटमध्ये तलाठी या पदावर काम करत आहे. मला 2 मुलं, 1 मुलगी आहे. ते मोठा मुलगा माझा 10वीला आहे यावर्षी आणि दुसरे 2 जे आहेत ते ट्विन आहेत, जुळे आहेत, ते 7वीला आहेत यावर्षी. त्यातला मुलगा जो आहे तो माझ्यासोबत आलेला आहे. त्याला माझ्या लहानपणीचं गाव जवळजवळ आमच्या वडिलांनी 22 ते 23 वर्ष नोकरी करून. मी केसकरवाडीला आहे. मला 2 मुलं आहेत. एक मुलगी आणि एक मुलगा. मुलीचं डी फार्मसी झालेलं आहे. मुलाचं BSc झाले. मुलगा जॉबला आहे श्रीपूर कारखान्यात. मला 2 मुलं आहेत. कोकणात शाळेला नाव लक्ष्मी. शिक्षण B फार्मसी झाले. इंदोरला तो जॉब मध्ये शिकला कंपनीमध्ये जॉबला आहे. दुसरा BSc ला आहे. मी शेती करतो. माझे नाव सोपान साहेबराव पवार आहे. परंतु मला सोपान या नावाने ओळखतात. परवा कोडक सरांचा मला फोन आला, अरे काका तू ग्रुपमध्ये सक्रिय नाही, आपली मीटिंग घ्यायची आहे तोंड्यामध्ये, तर तू हजर राहा. तर मी 1 तासाच्या नंतर लगेच हजर राहिलो. आम्ही मीटिंगमध्ये काही ठराव केला आणि मला 2 मुलं आहेत. 1 मुलगी आणि 1 मुलगा आहे. मुलगा लास्ट इयरला B फार्मसीला आहे. मुलगी फर्स्ट इयरला B फार्मसीला आहे. आणि मी सध्या शिवरत्न कंस्ट्रक्शनमध्ये सुपरविजनचं काम पाहत आहे. वर्षानंतर आपली अविस्मरणीय भेट झाल्याबद्दल सर्वांचं आभार मानतो. मला खूप आनंद झाला. माझे नाव माझे नाव अनिल जगन्नाथ गुजर. व्यवसाय शेती. मला 1 मुलगी आहे. BSc फर्स्ट इयर शिक्षण. पत्नीचं नाव शोभा, सासरवाडी मुंबई. माझं नाव सुनील नामदेव. मला 2 मुलं आहेत. दोन्ही शिक्षण घेते. मी बिल्डिंग लाईनला काम करतो. प्लॉट पाहिजे असं काही नव्हतं आपल्याकडं. त्यावेळेस माझे शेजारी बाळासाहेब बोगरे म्हणून होते बावड्याचे. मग ते शेजारी होते. मी तर सरकारी क्वार्टरमध्ये राहत होतो. मग त्यांच्या नावावर मी रजिस्ट्रेशन सगळं करावं, त्यांचं एक स्टॅम्प पेपरवर संमतीपत्र घेतलं आणि त्याच्यावर सगळा व्यवसाय तिथून चालू केला. मग तिथून ज्यावेळेस मी हा व्यवसाय चालू केला त्याच्या अगोदर माझे जे पोल्युशन कंट्रोल बोर्ड जे आहे शासनाचं, तिथं माझं म्हणजे जास्त कोऑर्डिनेशन असं शासनाबरोबर. माझ्याकडे जो विषय होता एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट आणि त्याच्याशी खातं म्हणलं तर महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड. ज्यावेळेस
माळीनगरला मी जॉबला होतो की त्या माळ्यामुळे खूप भांडणं होते. आजी माझे जे तिथले डायरेक्टर होते, तिथले चेअरमन होते, ते ऍक्टिंग डायरेक्टर गिरबे भाऊ, रंजन भाऊ, त्यांच्या विरोधात एवढं त्यांचं अति टोकाची भांडणं असायची की वोटकी सोड ते पोलिसांच्या मॅटरमध्ये सगळ्या केसेस करायचे. त्या मेसेज सोलापूर, मुंबई, पुणे, दिल्लीपर्यंत असायच्या. मग ती गिरबे साहेबांनी मला एकच हे दिली होती, बाबा तुला गाडी घे, पैसे लागतील घे, पण त्या निळकंठ रासकर म्हणून विरोधक आहे चेअरमन, माजी चेअरमन, त्याच्या बाजून एकही कुठली केस झाली न पाहिजे. मग त्या पिरियडमध्ये काय झालं, 2-3 वर्षात शासकीय जेवढे अधिकारी होते माझ्या कनेक्टमध्ये, म्हणजे पोल्युशन बोर्डाचे, त्याच्यात सगळ्याच्या मी कनेक्टमध्ये आलो. मग हे आपलं त्यांचं माझा स्वभाव हे ते देवाणघेवाण आणि ह्यांची भांडणं, त्याच्यात ते शासकीय अधिकारी काय म्हणले की तू ह्याच्यात पडू नको, तू जॉब सोड. त्यावेळेस मला काहीतरी 27,000 पगार होता. ते म्हणले जॉब सोड, तुला आम्ही बिझनेस देतो पोल्युशन बोर्डाकडून. पोल्युशन बोर्ड एक असं खातं आहे की त्यांना एवढी पॉवर दिलेली आहे सगळ्या शासनाची, म्हणजे कुठलीही कंपनी असेल, कुठलीही इंडस्ट्री असेल, कुठलाही एनी टाईप ऑफ इंडस्ट्री, त्याला सगळ्याला एनओसी असल्याशिवाय कुठलीही कंपनी चालू होत नाही. ते काय म्हणले की मला तू जॉब सोड, तुला जर नाही तेवढा तुझ्या पगार एवढा तुला इन्कम नाही भेटला तर आम्ही 50,000 आम्ही पगार देऊ, पण तू तिथून जॉब सोड. मग तिथून जॉब सोडला, मी सगळं जॉब बिझनेस चालू केला. मग तेव्हा मी सुरुवात एक अकलूजला केली, त्यानंतर मी सोलापूरला गेलो, कारण आता मला आलो महाराष्ट्रात काम करायचं होतं. अकलूज ऑफिस म्हणून चालू शकत नव्हतं, कारण पुणे मुंबईत चालू होती माझी कामं. त्यानंतर मी सोलापूरला गेलो. बघा सोलापूरला कुठलीही कामं द्यायची ते, त्याचे काही ठराविक कमिशन दिलं आपल्याला, ऑल महाराष्ट्रात कुठे कामं मिळायला लागली. मग सोलापुरातनं मी जवळजवळ 16-17 पर्यंत मी सोलापुरातूनच केलं. मग परत काय व्हायला लागलं, कामं मुंबई पुण्याला आणि ऑफिस सोलापूर, हे उलट व्हायला लागलं. मग सेंट्रलाइज करण्यासाठी मी 17ला पुण्यात एक ह्याच्यात वाघोलीमध्ये ऑफिस घेतलं. ते एक 60 लाखाला घेतलं त्यावेळेस. आणि तिथून चालू केलं, इकडची भाडे देऊन टाकली. तिथून मग पुढं तोपर्यंत मिसेस इथंच होती आपल्याला, माझं किंवा मुलांचं शिक्षण इथंच होतं. मुलं मंदार आणि मोहिनी. मंदार आता डिप्लोमा सिव्हिल सेकंड इयरला आहे, मोहिनी आता सायन्सला 11वीला टाकलेली आहे. इथून माझं अपडाऊन चालू असल्यामुळं परत मुलांच्या शिक्षणाची वगैरे MITला पंढरपूरला टाकली होती. मग तिथून मी पुण्याला गेलो. पुण्यात मग तिथं फ्लॅट घेतले, 3 BHK फ्लॅट घेतला, जवळजवळ 1.25 CRचा. मुलं काही तिकडे घेऊन गेलो. तिथून मग मुलांचं शिक्षण वगैरे तिथं चालू होतं. मग परत मी 2-4 प्लॉट घेतले. त्यानंतर तिथं भरपूर आपण म्हणजे बिझनेसमध्ये ग्रोथ आली. आपण एक 10 गुंठ्याचा प्लॉट घेतला, त्यात एक बिल्डिंग बांधली. तिथं 11-12 वेळापूर आणि DED अकलूज. 97ला DED झालं, 4-5 वर्ष पुढील शिक्षण आणि जिल्हा परिषदेला सर्व्हिस करण्याची एक प्रबळ इच्छाशक्ती होती. परंतु ते काय आपल्या ओपनला मेरिटमध्ये बसता आलं नाही. खाजगीकडे वळलो आणि 2002ला हनुमान हायस्कूल ज्युनियर कॉलेज तांदोळी या ठिकाणी जॉब हायस्कूलला निवड झाली. 4-5 वर्ष साधारण नॉन ग्रँडवरती काम केलं. 2008ला 100% अनुदान झालं. तिथून मी 23 वर्ष झालं हनुमान हायस्कूल ज्युनियर कॉलेज तांदोळी या प्रशालेमध्ये. एक माझी आई समजून मी शाळेमध्ये झटतो विद्यार्थ्यासाठी, पारदर्शक अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व तिथं ठेवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. मी इथून पुढे सुद्धा तशाच पद्धतीनं माझं वर्तन राहील, अशा पद्धतीने आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना, गुरुजनांना ग्वाही देतो. माझी पत्नी नीलम सासरवाडी तावशी, 12वी शिक्षण. माझा मुलगा आता सध्या 10वीला आहे, मुलगी 5वीला आहे. आणि प्रापंचिक एकत्र कुटुंब आहे, 17 माणसं घरात आहेत. सुखी समाधान आनंदात जीवनमान जगत आहे. धन्यवाद. अध्यक्ष, गुरुजन वर्ग आणि माझ्या 32 वर्षा मित्रांनो, 50 आले, 32 आज आपण आयुष्य जगत असताना ज्या शिक्षकांनी आपल्याला घडवलं त्यांची नेहमी आठवण येते. मी सध्या BNCचे कॉन्ट्रॅक्ट घेतो, काम करतो. मला नेहमी एक 5-6 किलोमीटर तर फिरावं लागतं. पण एक
नेहमी डोळ्यासमोर बागल सरांचा शब्द येतो, आठवण येते. कुठला? लोंढे कुत्र कमी फिरत. मी ज्या वेळेला राऊंड मारतो, ज्या वेळेला मी माझ्या जॉबसाठी माझ्या साईटवर राऊंड मारतो, त्यावेळेला मला पावलं पावली त्यांची आठवण. आणि मला गणित काही विषय जमत नव्हता, काही जमत नव्हता. पण त्यावेळी आता मी स्नेह मेळावा, आनंदाचा दिवस. आपल्या प्रशालेचे माजी शिक्षक, स्टाफ, सर्व उपस्थित मित्र मैत्रिणी, कार्यक्रमाची रूपरेषा ठरवत असताना सर्वांच्या सूचनेचं पालन करणं आणि कार्यक्रम नियोजित राखणं ही मी एकटा नाही, मीच्या पाठीमागं तुम्ही सगळे आहात. सर्वांनी पाठीच्या पाठीमागून न दिसणारं बळ दिलं आणि त्याच्यामुळं हा आजचा कार्यक्रम सर्वांनी मिळून आनंदानं साजरा केला. मी तोंडलेगावचाच रहिवाशी, माझी मंडळी ही तोंडल्याचीच. नाव सांग. कुठलं काय सांगते? मामाचीच मुलगी. मी ही मामाच्या मुलाला जातो, त्यामुळं ह्याच्यात वावग काय नाही. मंडळीचं नाव निराशा प्रमोद जगताप. शिक्षण 10वी तिचं ह्याच शाळेत झालं, माझंही शिक्षण ह्या शाळेमध्ये झालं. माझा थोरला मुलगा संकेत प्रमोद जगताप, तो अकलूजला अंगणवाडी ते 12वी पर्यंत अकलूजला शिकला आणि तिथून BA ला ऍडमिशन सोयरी कॉलेज पंढरपूरला घेतलं आणि तिथं तो EMTC मधून BTech करून बाहेर पडला. आणि त्याच्यानंतर तो अल्टेम कंपनी, IT अल्टेम कंपनीमध्ये त्याला 3% पॅकेज मिळालं आणि तो आज ड्युटीवर गेला. धाकटा मुलगा माझा अकलूजला सामवीमध्ये शिकला, तो अंगणवाडी पासून 12वी पर्यंत. त्याला पण ITआयच ट्रेनिंग देऊन तो आज CNC ऑपरेटर विप्रोपारी शिरवळ MIDC मध्ये तो आहे आता. असं एकंदरीत करत असताना आपल्या पाठीमागं असं काही श्रीमंतीचं बळ नव्हतं. आपला हा व्यवसाय शेतीचा. शेती तर 3 एकर, त्या 3 एकरावर पण एकच टार्गेट डोक्यामध्ये ठेवलं होतं गणिताचं, बागल सरांच्या अनुभवातून, की आपल्यापाशी 1 रुपया असेल तर 70 पैशाचं नियोजन केलं आणि 30 पैसे भांडवल ही आरोग्यासाठी ठेवलं. ह्याच्यातून ही सगळी कृती माझी उभारली. आणि आज एकच सांगा वाटतं त्या गोष्टीतून की आपल्या सर्व मित्रांवरती, सगळ्यांवरती एक आपत्तीचं संकट कोसळलं होतं, कोरोनाचं. त्याच्यामध्ये तोंडल्यात मी पहिल्यांदा पॉझिटिव्ह होतो. त्याच्यातून असं शिकायला मिळालं की ज्या वेळेस आपण असतो त्यावेळेस सर्वच आपल्या संग असतात, पण ज्या वेळेस आपण नसतो त्यावेळेस आपलं कोणीच नसतं. हे एक त्यातून मला शिकायला मिळालं. मी 33 दिवस स्लॅबवरती काढलं. मला जेवण मिळत असताना एक 20 फुटावरून मला असं जेवण दिलं जायचं. पाणी बादलीत खाली वाटायचे आणि मी दोऱ्याने वर शेंदून स्लॅबवरती घ्यायचो. असं मी 33 दिवस काढलं. त्या प्रसंगातून माझ्याबरोबर माझंच मित्र मल्हारी चव्हाण, त्यांच्यावर बी असाच प्रसंग झाला, त्यांच्या आईवरती बी असाच प्रसंग झाला. ते तर माझ्यापेक्षा विचित्र अवस्थेतून बाहेर आले आणि त्यांना त्यांचे डॉक्टर भाऊ होते म्हणून त्यांच्यासाठी एक ICU बनवला घरी. ऑक्सिजनचे सिलेंडर राखीव ठेवले. पण माझ्यावरती इतकी वेळ आली नाही सुदैवानं. मी 1 रुपयाची गोळी खाल्ली नाही. फक्त शारीरिक विश्रांती आणि कोणाच्या संपर्कात न येता मानसिक संतुलन स्वतः व्यवस्थित ठेवल्यामुळे मी त्या आरोग्यातून बाहेर आलो. आज ही गोष्ट बघायला मिळाली नसती.
हा आनंद सोहळा मला बघायला मिळाला नसता की माझं मी दुर्दैव नशीब मानतो की आज तुम्ही सगळेजण समोर आहात, आनंदाचा सोहळा बघतोय. मी केलेल्या कष्टाला सगळ्यांनी यश देऊन फोन केले. कोणाला माझ्याकडून थोडं फोन करत असताना जर मन दुखवलं असेल, बोललो असेल, मित्राच्या नात्याने एखादा शब्द माझ्याकडून जड गेला असेल तर मला सर्वांनी क्षमा करावी. आणि ह्या कार्यक्रमात जर काही कमतरता झाली असेल, संयोजक थोडंफार माझ्याकडे दिलेलं होतं, आपण तर सगळे संयोजक होता, परंतु मी एक निमित्त असल्यामुळं जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला सर्वांनी माफ करा. आणि ह्याच्यात एकच आम्ही ठरवलं होतं मित्रांनी की मुलीसनी एक आदरानं आणि स्नेहानं निमंत्रण द्यायचं आणि आदरपूर्वक त्यांचा स्नेह सत्कार करून त्यांना आपल्या सासरी पाठवायचं. आज त्या माहेरी आले. आपल्या दृष्टिकोनातून विद्यार्थी तर आहेच, मैत्रिणी थोडा कानाडोळा केला. ठीक आहे, परिस्थितीनुसार. मी सध्या शेती करतो. शेतीला पार्ट टाइम 5 गाय आहेत. थोडं मधनात शान काढतो. 3 मुलं आहेत. 4 होती. पहिला एक मुलगा होता, तो सर्पदंशाने एक्सपायर झाला. त्यानंतर परत 2 मुली, 1 मुलगा आहे. ते ह्या शाळेतच आहे. सध्या लहान आहेत, त्यामुळे त्यांच्यासारखी मला काय माझ्या मुलांची ओळख करतो देता येणार नाही. ते कशाला काय, एक 8वी 9वीला, एक 8वीला, एक 6वीला. आता काय सांगू अजून बरंच काय पुरवून चालणार नाही आहे. आणि माझी सासरवाडी पुण्याची आहे. एका अधिकाऱ्याची ती बहीण आहे, काय मी ते सांगणार नाही, पण सध्या माझ्यासमोर ती शान काढते. तिचं नाव सुद्धा आहे. आणि सध्या बागल सर रिटायर झाल्यामुळे बागल सराची धुरा मी या शाळेकडून घेतली. थोडी पडझडीला शाळा आलेली. बागल सर आता थोडे व्यापी झाल्यामुळं शाळेची पटसंख्या कमी झाली होती. ती पटसंख्या, रेंगाळलेली शिक्षण व्यवस्था, हे सर्व सरानंतर मी थोडं थोडं असं लय जास्त नाही, संस्थेला हातात धरून, गावातले धरून, बागल सरांच्या सूचनेला प्रत्येक सर असतील, बेडवे सर असतील, कधी शिंदे असतील, यांच्याशी संलग्न करून थोडा वादविवाद झाला. काय थोडा त्रास झाला, पण व्यवस्था आता बरीच चाललेली वाटायला लागले. एकदम शिक्षक उडले असते, एक उडलो, एक झाला, म्हणजे कमी झाला. आणि रेंगाळलेली अवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. करत असताना तुम्हा सर्वांची साथ आहे. जे कोणी मुलं बाहेर जातात, जे पालक म्हणून बाहेर जातात, किंवा आता तुमचे नातू असतील, कुठले शेजारी असतील, गावातले असतील, तरी कुठं जरी गेला तरी एकच म्हणणार आहे. त्यामुळे जेणेकरून गावातील हनुमान विद्या मंदिर प्रशाला ही टिकली पाहिजे, त्या दृष्टीनं आपण थोडा प्रयत्न केला पाहिजे. इथं कार्यक्रम घेण्याचं एक उद्दिष्ट हे जो आत्ताच हाच होता, या ठिकाणी कार्यक्रम घेण्याचा आत्ताच हाच होता की ह्या शाळेला कुठंतरी वैभव थोडं प्राप्त व्हावं. प्रत्येक जण आता महत्त्वाला मी सगळं 15-16 कोटीचा टर्नओव्हर आहे, त्याच्यामुळे तो एकटाही कुठेही कुठल्याही हॉटेलमध्ये कार्यक्रम घेऊ शकत होता. अनिल भोसले म्हणला प्रत्येक कार्यक्रम कसला येऊ द्या, मी तो सर्व नियोजन करायची तयारी. अशी मोठ्या मनाचे मोठं पैसेवान असताना सुद्धा या शाळेत कार्यक्रम घेण्याचं एकच उद्दिष्ट होतं की या शाळेला कुठंतरी थोडीशी उभारी यावी, थोडं हे व्हावं. त्यामुळं इथं घेतला कार्यक्रम. आणि ह्यामध्ये आता प्रमोद जगतापने आम्हाला काय तुमच्याशी जास्त कॉन्टॅक्ट आणि कसला फूस दिला नाही, त्यामुळे आम्हाला थोडा खेद वाटायला. अरे बाबा म्हटलं मुलीचं कॉन्टॅक्ट हाय माझ्याकडे, काय चालते काय म्हणलं का आमचे मैत्री आहे ते आमचे वय 48 झाले. म्हणलं 16ला होतो, आता 48ला गेलो. म्हणलं एकाच 3चं गुणोत्तर झाले, कशाला काय होतंय. नाही तर शेवटपर्यंत आमचा काय मेळ लागू. बरं असू, शेवट लागला की मी. बरं असू द्या, त्यांनी नियोजन चांगलं केलं, तुमचा ग्रुप केला तयार, त्याबद्दल काय ना विनोदाची गोष्ट झाली. आणि
आता शाळेतल्या आठवणी म्हटलं तर सगळ्यात जास्त मार खाणारा विद्यार्थी म्हणून पण मीच होतो. इनामदाराचा पहिला असले की ठेरिये मानसिंग गायकवाड येऊन गेले, उभती येऊन गेले, दयनीय अवस्था होती, कौलगे येऊन गेले. पळसे सरांनी तर मराठी बऱ्यापैकी शिकवली होती, चांगली होते, त्यांचं प्राधान्य होते. पण देशमुख सर आम्हाला 10वीला हवे होते, पण योगायोगाने ते गेले. बागल सरांनी गणित शिकवलेलं, माझं गणित सर अजून ते आहे. मी तुमच्या कुठल्याही स्कॉलरशिपच्या ह्याला गणित एक तर स्वच्छ शिकू शकतो, एवढं गणित माझं स्ट्रॉंग झाले. बुद्धिमत्ता नवनवीन सर होते. आणि त्या काळात सर मगर सरांचा किस्सा सांगायचं म्हणलं तर सर तुम्ही आता आम्हाला प्रश्नच कळाला नाही. आम्ही स्टडीला होतो आणि 2 खोलीत आम्ही नागेश पवार हे आमचं ताजे असल्यामुळे आम्ही एका रूम मध्ये झोपायला जायचो. आणि एका रूम मध्ये लोंढे कंपनी अजून 1-2-3 गावातली मुलं झोपायची. झोपाय आल्यानंतर काय केलं, कुणीतरी खडी एका रूमला बाहेर लावली. रूमला कडी लावल्यानंतर त्यानं संध्याकाळी काय त्याला करायचं ते खिडकीतनं केलं. सकाळी शनिवारची शाळा होती, नंतर ते आम्हाला सकाळी लगेच लक्षात आल्यानंतर दुसऱ्या वर्गात कोण कोण होतं आम्हाला घेतलं. बोलवून घेतल्यानंतर मी मल्हारी, नागेश पवार, मला वाटतं विक्रम बी आला होता काय नव्हता काय कळलं नाही अजून, खोटवड होता. सर कोण कोण होते म्हणल्यावर सुनीलची काही चूस नव्हती. सुनील कोण कोण सांगत होता की एक पहिल्यांदा मल्हारीकडे बोट गेलं, दुसरं बोट माझ्याकडे गेलं. कोण होते सरांनी आम्हाला एवढं मारलं आणि खरंच फेकून दिलं. वास्तविक माझा आमचा काहीच होत नव्हता. आम्हाला काय झालं ही गोष्ट परत कळायला काय झालं होतं, कशासाठी मारलं, मारलं कशासाठी हेच कळायला आम्हाला वेळ गेला. काय म्हणजे असं झालं लोक म्हणतात. सरांचं एवढंच होतं की तिथनं वचक बसली, भाषाला एवढं सोडत नाही, त्यामुळं वचक झाली. त्यांच्या शिक्षकांवर बी असं शिक्षक मुख्याध्यापक जेणेकरून आतापर्यंत कोणी नाही. आता मी असू द्या, तो आनंदाने आजचा मला चांगला वाटला. तर आजच्या कार्यक्रमासाठी जे काय आज आपण स्नेह मेळावा भरवण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न केले त्या सर्वांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो. आणि आमच्या सहकारी मित्र यांचं बी मी स्वागत करतो. आणि माझे 2 शब्द सांगतो की आज आपण पण त्यावेळेस आम्हाला सकाळी शनिवारी सकाळी 7:15ला शाळा असायची. आणि मग चांगदेव भाऊसाहेबांनी त्यांचा वाडा आम्हाला तिथं ओपन करून दिला, 1 रुपयाही न घेता. आमचे शिक्षक शुक्रवारचं कुणीही जात नसायचे घरी, कारण शनिवारी 7:15ला इथे येणं अवघड होतं. आणि मग त्या ठिकाणी आम्ही राहायचो. आणि आज आपण एक 32 वर्षांनी घेतल्यानंतर काय काय विद्यार्थी माझ्या लक्षात राहील. मुली मी 2 वेळ काढलेले मुली सगळ्यांमध्ये इथं आल्या, मुलं इथं आल्या, त्याबद्दल सगळ्यांना कौतुक करतो. आणि 32 वर्षानंतर आपण एकत्र असा हा योग परत कधी येणार हा मेळावा अगदी चांगल्या पद्धतीने मी पार पाडतो. त्याबद्दल आयोजकाला धन्यवाद देतो. मुलींनाही धन्यवाद देतो. आणि असंच शिक्षकांना शिक्षकाची आठवण ठेवा. आता नवनंबर शिक्षक आहे, त्याला माहीत आहे वर्ग शिक्षक संस्थेला सगळं माहिती. तर नवनंबर मी सांगितल्याप्रमाणे सगळं कार्यक्रम मानसिक सभा मित्र त्यांनी सगळ्यांनी मी मार्गदर्शन केल्याप्रमाणे कार्यक्रम करण्याबद्दल त्यांचं परत एक धन्यवाद देतो. आणि अशीच वर्षावर भेटत जावा, लक्ष ठेवा. आणि शाळेला शिक्षकांना विसरू नका एवढं सांगून पत्र्याची इमारतीत होतो. किती विद्यार्थी होते? जवळजवळ 39 तुमच्या बॅचचे विद्यार्थी, बरोबर आहे. तर तिथून इथं येण्यासाठीचा प्रवास 1 मिनिट मी सांगतो. मी माझं काही सांगत नाही किंवा शिक्षकांचं काही सांगत नाही. तर तिथं निवडती पंढऱ्यात निकम प्रत्येक वेळी त्या संस्थेतलं कोण मी त्याला म्हणायचं की इमारतीचं काय आहे
काय केलं तुम्ही इमारतीसाठी? मुलं तिथं काय झालं, पडलं, त्याच्यावर काय झालं, त्यांचं पहिलं श्रेय या इमारतीसाठी, दुसरं श्रेय निकम साहेब ज्यांनी आपल्याला जागा उपलब्ध करून दिली, आणि तिसरे नामसाहेब दादा यांनी पहिल्यांदा 3 लाख रुपये देणगी दिली माझ्याकडे किंवा या सगळ्यांकडे दिली, आणि यांनी माझ्याकडे दिली, आणि ही इमारत तुम्ही कशी कशी करा असं सांगितलं. तर इथं आता आपल्या सर्वांच्या पाल्यासाठी इथं शाळेची कसं नियोजन होईल ते सोय करून दिलेली आहे मी, एवढं सांगतो. त्याचबरोबर आमचे खडके असेल, तोरणे असेल, सुतार असेल, आणि आम्ही रात्री 12 वाजता येऊन याच्यावर पाणी मारले, लाईट त्या दिवशी नसेल कसं गेली त्यावेळी तसं नियोजन केलेलं आहे आणि इथंपर्यंत आणलेलं आहे. हे सगळं तुमच्या हातात दिलेलं आहे, तुम्ही कसं नियोजन करायचं तर करू शकता. एवढं बोलून जाणीव काय झाली माहितीये का, मला वाटलं पाठीमागे एखादं ग्राउंड असावं खो-खोचं पोल मला दिसलं नाही, खो-खोचं पोल अवश्य लावा. खो-खोच्या पोलवर मला तुम्हाला खेळवायचं आहे, खो-खो खेळायचं आहे, कबड्डी खेळायचं आहे. निदान तुम्हाला जास्त ज्ञान म्हणा, पण पुढं तुम्ही पुढल्या वेळेस जर समजा 2 वर्षानं 5 वर्षानं आपण जर एकत्र आलो, मी आहे घेऊ नका, मी देशमुख सर आम्ही आम्हाला काही सुद्धा होत नाही सर. आम्ही सर एक सूचना आहे, आम्ही आयोजन केलंय खो-खोचं असं तुम्हाला समजा वर्ष 2 वर्षानं किंवा 5 वर्षानं जर आपण एकत्र आलो तर मी क्विक बोर्ड करून तिकडे नेणार आहे तुम्हाला. निदान थोडं तरी आपण खेळूया असं मला वाटतं. तुम्ही पळा पण गेट टुगेदर साठी उपस्थित राहील. यासाठी आम्हा सर्व शिक्षकांना आमंत्रण दिलं आणि घरच्या प्रमाणे कौतुक केलं. वास्तविक पाहता हनुमान प्रशाला की या प्रशालेमध्ये सर्वात जास्त कालावधी घालवणारा असा मी एक 1985 ला याच्या 10वीची पहिली बॅच आहे. त्या बॅचला मी मराठी घेतलं होतं. 85 ते 2016 पर्यंत मी मराठी शिकवतो. मराठी शिकवत होतो. माझी प्रत्येक वर्षी प्रगती होत होती. अध्यापनामध्ये माझी प्रगती होत होती. सरावांमध्ये प्रगती माझी होत होती. आणि मी चांगल्या प्रकारे शिकवतो हे माझी मला पावती मिळाली होती. इन्स्पेक्शनला आम्हाला जिजामाता प्रशालेला माने मॅडम एक कसं असतं मुख्याध्यापकांचं स्पॉट हे इन्स्पेक्शनला आहे. त्या मॅडमनं माझा तास बघितला आणि मला गेस्ट लेक्चर म्हणून तिथं ठेवलं. गेस्ट लेक्चरसाठी मी तिथं गेलो. मला सत्कार केला, शाल श्रीफळ वगैरे. आणि खरं मला वाटलं की आपण शिकवतो किंवा विद्यार्थ्यांना ज्ञान देतो हे खरोखर बऱ्यापैकी तरी शिकवतो. संस्थेनं किंवा इतरांनी कोणी माझं नागा कौतुक करेना, परंतु जिजामाता सारख्या मोठ्या शाळेमध्ये ज्या ठिकाणी 100 विद्यार्थी फक्त असतात त्या ठिकाणी व्याकरणिक विभाग केला होता. तो मी खरोखर अजून मिळालेलं आहे असं एवढं तुम्ही होत नाही. काही वय घडवण्यामध्ये आता शाळेची स्टोरी सांगतो. म्हणजे स्थापना कशी झाली शाळेची. जून 83 मी स्वतः काका सर आमचे चुलत पेरू त्यांचा ट्रॅक्टर घेऊन 18 बेंच आणून टाकले. बोलू नका फक्त ऐकाय फक्त. The success often comes to rule
पुन्हा म्हणजे ही व्यक्ती म्हणजे कधीच असं करणार नाही अशी तुमची स्वतःची आयडेंटिटी निर्माण करा. कोणाच्याही बंधनानं किंवा मध्यस्थीनं विचारानं वापरू नका. गळ्यात दुसऱ्याचा पट्टा अडकवू नका. तुमची स्वतःची आयडेंटिटी निर्माण करा. स्वतः म्हणजे समाजाला म्हणलं पाहिजे हा माणूस ना कधीच असं करणार नाही, कधीच असं वागणार, कधीच असं बोलणार, अशी आयडेंटिटी निर्माण करायची. पहिल्यांदा मग समाजावर विश्वास तुमच्यावर बसेल. जोपर्यंत समाज विश्वास तुमच्यावर ठेवत नाही. त्यानंतरचं वर्ष खवडूनच पैसे नव्हते. परिसरांना बॉक्स आणायला सांगायचं. परिसर खवडून यायचे आणि मग शाळा सगळी चालू 93-94 पुन्हा 95ला ग्रँड आली सगळं झालं. खूप वेगळा पण अतिशय त्रासात ही शाळा वाढायला. कधी त्या महादेवाच्या देवळात कोंबड्याची पिल्लं कशी कोंबडी मागं पडते तशी पोरं टीचर पुढं पोरं माग होतं का नाही असं. मंदिरात पत्र्याच्या खोल्या होत्या. महादेव मंदिरातनं मारुतीच्या मंदिरात मारुतीच्या मंदिरातनं परीक्षा तर नेहमी आपण मारुतीच्या देवळातच इतका त्रास आपण सहन केला. काय का असणार तो काळ सहन केला ना. ऑफिसची जागा तर 50 त्यात हे बालवाडीचे ऑफिस होते. बालवाडीच्या ऑफिस मधून निकमाच्या झोपडी पुन्हा ग्रामपंचायत पुन्हा शेवटी बागल संरक्षण आवडती विज्ञानाला शिक्षकांकडे बाहेरचा प्रॅक्टिस होती आला परीक्षा तर आम्हाला त्याला जीव घालायचं कुठं असा प्रश्न पडत होता. बागल सरांनी इतकं सहकार्य केलं त्यावेळेला. कधी त्या माणसांना म्हणणार मी आता बाहेरचा माणसाला मी स्वयंपाक करत नाही. मी त्यांना शिकवायचो काय करायचं. सायन्स टीचर आलाय वर्गाचा काय करायचं तुम्ही आपल्याला करणार. खड्ड्याच्या गळ्यात मार, तोरण्याच्या गळ्यात मार, सतराच्या गळ्यात मार, सगळ्यांच्या गळ्यात मार कोण करायचं. परीक्षेला हे लागायचं ना. त्याला मी बादल सरांना विचारायचो काय करायचं की बादल सर सोल्युशन करा. शेवटी आम्हाला सगळ्यांनी हाकललं. शेवटी बादल सरांच्या त्या 2 पण आहेत ना तिथं आलीच तिथं शेवट पण राहिले.